आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. शिवसेनेचे नेते मनोहर पोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. युतीसाठी अडचण आमच्याकडून नव्हती, ती शिवसेनेकडूनच होती, त्यामुळे स्वतंत्र पॅनल करण्याचा निर्णय घ्यावा लागला असं शेलार यांनी स्पष्ट केलं. मनोहर पोटे यांनी मला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते असा आरोप केला असला तरी युतीबाबतचे चर्चेचे दरवाजे शेवटपर्यंत खुले होते असंही शेलार यांनी सांगितलं. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्यात, त्या वरिष्ठांकडे मांडल्या जातील. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याचं घनश्याम शेलार यांनी सांगितलंय. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. नमस्कार. विषय असा आहे की माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची तो बाईट मी पण पाहिला. राजकारणामध्ये ज्यावेळेस पॅनल होतात त्यावेळेस प्रत्येकजण आपला पॅनल निवडून यावा यासाठीचा प्रयत्न करत असतो. आमच्या पॅनलला त्या ठिकाणी अपयश आलं त्याबद्दल निश्चितपणानं खंत मनामध्ये आहे. मनोहर पोटेंनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली की मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांचं असंही म्हणणं एक दोन बाईटमध्ये आलं की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मी तडजोड करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती, हेही त्यांनी मांडलेलं मी ऐकलेलं आहे. खरं तर या बाबतीमध्ये जी काय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणून आमची सगळ्यांची होती, एकतर मेळाव्यामध्ये आम्ही स्वभावावरती लढणार अशा प्रकारची घोषणा दादांच्या समोर केलेली असल्यामुळं शिवसेनानं आम्ही एकत्र कसं यायचं हा प्रश्न होता आणि त्या बाबतीत त्यांनी सोल्युशन दिलेलं होतं. मनोहर पोटे मला येऊन भेटले, बाकीच्या अन्य नेत्यांना देखील भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही घड्याळावरती करायला तयार आहोत. शिवसेनेच्या काही जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आपण युती करू. त्यावेळेस मी स्वाभाविकपणानं गेली 40-45 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करणारा एक अनेक पदाधिकारी म्हणून संघटनात्मक काम म्हणून जबाबदारी पार पाडलेला कार्यकर्ता आहे. मला मनोहर पोटे शिवसेनेत जात असतानाच त्यांच्या बाबतीत ज्या काही अडचणी काही होत्या, काही केसेस झालेल्या होत्या, त्या बाबतीत ते जाणार होते आणि मग माझ्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना हे विचारलेलं होतं की बा तुमच्या केसचा निकाल झालेला आहे का? तर त्यांनी सांगितलं अजून नाही, आपणच थांबवलेले आहे. म्हणला जो केस जी आहे ती तुम्हा दोघांच्या विरोधात आहे की एकट्याच्या विरोधात आहे? त्यांनी सांगितलं दोघांच्याही विरोधात आहे. मग म्हटलं मनोहर दादा, आपण बाकीच्या चर्चा राजकीय निश्चितपणानं करू, त्याबद्दल दुमत नाही. राजकारणात आपण घडेल नाही घडेल हा भाग वेगळा, परंतु पहिल्यांदा तुम्हाला केसचा निकाल करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. आपण अशा पद्धतीचा प्रयोग करतोय लक्षात आलं तर कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षातला माणूस बाहेरच्या पक्षात जातोय हे काय जमत नसतंय आणि म्हणून तुम्ही निकाल करून घ्यावा हे त्यांना सांगितलं. त्या पद्धतीनं त्यांनी लगेच तो विषय गांभीर्यानं घेतला देखील. मी सांगितल्यानंतर ते मुंबईला गेले, त्यांनी तारीख लावून घेतली. पण दरम्यानच्या काळामध्ये ही बातमी माझ्या माहितीप्रमाणे ती वृत्तपत्राच्या मध्ये माहितीप्रमाणेपेक्षा ज्यांनी ती पेपरला आलेली बातमी मुंबईला पाठवली त्यांनीच गावभर चर्चा केली की आम्ही पाठवलेलं आहे, आम्ही सांगितलेलं आहे की यांना जर तुम्हाला निकाल यांच्या बाजूने द्यायचा असला तरी द्या, पण शिंदे साहेबांना मी असा निरोप दिला आहे की निवडणुकीनंतर द्या, जर तुम्ही अगोदर निकाल दिला तर तुमचे उमेदवार होणार नाहीत. खरं तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी जी अडचण आलेली आहे ती त्यांच्या बाबतीत त्यांच्या टेक्निकल अडचणीमुळे त्यांना अडचण आलेली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट करू नये असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की तो जर निकाल जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असता, निकाल जर विरोधात गेला असता तर दोघांनाही त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण झाल्या असत्या. आणि म्हणून मी एक राजकीय क्षेत्रातला अनुभव म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की हा निकाल अगोदर करून घ्या. आणि त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या ठिकाणी युती करण्यामध्ये अडचणी निश्चितपणानं आल्या. ते पुन्हा आमच्याकडे बोट करतायत. त्यांनी थोडंसं या गोष्टीचं चिंतन करण्याची आवश्यकता निश्चितपणानं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी युती झाली असती का नसती हा नंतरचा भाग होता, परंतु तांत्रिक अडचण त्यांची अशी होती आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा ह्या चालूच होत्या, चर्चा बंद नव्हत्या. शेवटच्या टप्प्यापर्यंत या चर्चेमध्ये त्यांनीच नंतर
त्यांना आलेल्या अडचणीनंतर त्यांनीच सांगितलं की आता मला धनुष्यावरतीच लढावं लागते, मला पॅनल करावं लागते. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर बोलणे, अर्थात उमेदवार आम्ही जाहीर केला वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया त्याच्या अगोदर झाल्या होत्या, कारण आम्हाला ते ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर ही काही युती वगैरे होईल असं चिन्ह नव्हतं आणि आम्ही आमचा उमेदवार देखील त्या ठिकाणी क्लिअर केलेला होता. पण शेवटच्या दिवसापर्यंत प्रस्ताव येत होते वेगवेगळ्या पद्धतीचे. मात्र स्वबळावरती त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, समीकरणं बदलली. समीकरणं बदलल्यानंतर जो काय कौल जनतेनं दिलेला आहे तो कौल देखील आता त्या ठिकाणी सगळ्यांनीच मान्य केलेला आहे. आम्ही देखील तो कौल मान्य करतो आहे. मात्र मनोहर पोटेंनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाच्या बाबतीत ती ठीक जरा चुकीची भूमिका आहे. वास्तव जे आहे ते वास्तव खरं तर जनतेसमोर आलं पाहिजे आणि म्हणून आपण विचारलं ते खूप चांगलं झालं. हे वास्तव याच्यातलं अशा पद्धतीचं आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.